गुढीपाडवा नव्या उमेदीचा आणि परंपरेचा सोहळा. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती घाटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नव्या ब्लॉगमध्ये. हा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सण गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची ही पहिली सकाळ किती चैतन्यमयी असते ना. पहाटेचा तो गारवा, मंद सुटलेला वारा आणि सगळीकडे उमटलेली सळा रांगोळी, हे सगळं बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं. मी पाडव्याच्या निमित्ताने जे काही शूट केलं, जे काही क्षण अनुभवले, तेच मी आजच्या या खास ब्लॉगमध्ये मी तुमच्यासमोर मांडणार आहे. चला तर मग बघूयात आमच्या घरचा साधा भोळा छोटासा साजरा केलेला गुढीपाडवा. पाडव्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा क्षण असतो तो म्हणजे गुढी उभारणं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने गुढी सजवलेली आहे. एक उंच बांबूची काठी, त्यावर दिमाखात फडकणारे ते सुंदर वस्त्र, कडुनिंबाच्या डहाळ्या, फुलांचा हार, साखरेची ती गोड गाठी, या सगळ्यांच्या वर तांब्याचा तांब्या पालथा घातला की आपली विजयी गुढी तयार होतेच. आमच्या इकडे हा भगवा ध्वज पण उभा करतात. आमच्याकडे याला ज्योतिबाची काठी म्हणतात. ज्यांचं कुलदैवत ज्योतिबा असेल त्यांना कदाचित ते माहीत असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, ही गुढी आपण का उभारतो? प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येतील जनतेने त्यांच्या स्वागतासाठी आणि विजयाप्रीत्यर्थ या गुढ्या उभारल्या होत्या. आजही आपण तीच परंपरा जपत आहोत. ही गुढी म्हणजे आपल्या घराचं रक्षण करणारं आणि आपल्या प्रगतीचं प्रतीक आहे. कडुनिंब आणि गूळ, जीवनाचं तत्वज्ञान. गुढीची पूजा केल्यानंतर आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट करतो, ती म्हणजे कडुनिंबाचा प्रसाद. कडुनिंबाची पानं, गूळ, हरभऱ्याची डाळ हे सगळं एकत्र करून तो प्रसाद तयार होतो. चवीला तो कडू असतो, पण त्यामागे खूप मोठा संदेश आहे. आपलं हे आयुष्य फक्त सुखाचं नसतं, त्यात दुःखही असतं. पण आपण जसं हा प्रसाद आनंदाने स्वीकारतो, तसंच आयुष्यातील संकटांनाही अगदी हसतमुखाने सामोरं जायला हवं. हाच संदेश आपल्याला पाडवा देत असतो. शिवाय आयुर्वेदानुसार चैत्र महिन्यात कडुनिंब खाणं शरीरासाठी खूप गुणकारी असतं. आपली भारतीय संस्कृती किती विचारपूर्वक रचलेली आहे हे यावरून लक्षात येतं. चैत्र महिना म्हणजे आमच्या इकडं तर कुलदैवत ज्योतिबाचा महिना असंच म्हटलं जातं. यामुळे आम्ही आमच्या गावाजवळ असलेल्या खांडवी येथे ज्योतिबा मंदिर आहे, तिथं दर्शनासाठी गेलो होतो. तसं तर चैत्र महिन्यात कोल्हापूरलाच जातात, पण रंगपंचमीच्या वेळी हे तिथं जाऊन आले होते, म्हणून म्हणलं नवीन वर्षाची सुरुवात कुलदैवतेच्या दर्शनानेच करावी. नात्यांची गुढी आणि आनंदाचा बेत. सण म्हटलं की फक्त विधी नाही, तर त्यात आला गोडधोड स्वयंपाक. पाडव्याला आमच्याकडे दरवर्षी पुरणपोळीचा बेत असतो, पण मी यावर्षी पुरी भाजी बनवली होती. पण या अन्नापेक्षाही जास्त गोडवा असतो तो आपल्या माणसाच्या सहवासात. आजच्या या धावपळीच्या जगात आपण आपल्या संस्कृतीपासून लांब चाललो आहोत की काय असं वाटतं. जेव्हा आपण आपले सण असे साजरे करतो, तेव्हा आपण पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडलो जातो. एकमेकांना भेटणं, शुभेच्छा देणं आणि एकत्र मिळून सण साजरे करणं, यातूनच खरं समाधान मिळतं. तर मित्रांनो, असा होता आमचा यावर्षीचा गुढीपाडवा. नवीन वर्षाचा हा पहिला दिवस माझ्यासाठी खूप सकारात्मकता घेऊन आला. थँक्स फॉर वॉचिंग.